ओके. फॉर एक्झाम्पल इथे दिले बघा मी, इफ वन इनपुट फील्ड रिक्वायर्ड टू एंटर सम टेक्स्ट. ठीक आहे, एखादी इनपुट फील्ड असेल त्याच्यामध्ये आपल्याला टेक्स्ट फक्त एंटर करायचा आहे, टेक्स्ट, बट युजर डज नॉट प्रोव्हाइड एनी इनपुट, देन ॲज अ पार्ट ऑफ व्हॅलिडेशन यू कॅन यूज द अलर्ट बॉक्स टू गिव्ह अ वॉर्निंग मेसेज. म्हणजे एखादा टेक्स्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी एंटर करायचं आहे, तर तुम्ही त्याच्यात काहीच एंटर नाही केलं, तर त्यावेळेस तो अलर्ट शो करेल, प्लीज एंटर द डेटा इन दिस टेक्स्ट बॉक्स. तुमच्यावरती काय मेसेज द्यायचा आहे युजरला, सिंपल लँग्वेजमध्ये आपण तो मेसेज देऊ शकतो. तर त्याचं एक एक्झाम्पल बघा खाली. So this is the example of a alert box. So for that we will be writing HTML code, HTML, then head tag, then in the script we have used a function as a warn. Okay, in that I have written a alert box. The syntax of alert is write alert, opening bracket, inverted, and take any message in this. Okay, then inverted close and close the statement and document.write, this is the warning message. ओके, तर इथे काय करणार आपण एक्झाम्पल मध्ये, वी विल टेक अ बटन, एक बटन घेतोय, बटनच्या क्लिक वरती तो फंक्शनला कॉल करणार आणि फंक्शनला कॉल केल्यानंतर तो एक अलर्ट दाखवेल, दिस इज द वॉर्निंग मेसेज. ओके, तर त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. नोटपॅड मध्ये दाखवतो तुम्हाला. सर यशोदा सोनारला ऍड करा. वेट. ओके, आता इथे कोड टाईप करून दाखवतो मी तुम्हाला. सिंपली प्रत्येकाने ट्राय करायचं आहे. HTML tag, then I will be using a body tag, then close the body tag, close the HTML tag. Okay. In that body tag I will be writing a script. For using a JavaScript we use a script language equal to JavaScript. Type equal to text dash JavaScript. Close the tag, closing the tag script. Okay. In that I will be writing a function. Okay, function I have written a function. The function syntax will be explained in next unit. ठीक आहे, नेक्स्ट युनिट मध्ये आपलं फंक्शन वगैरे पण आहे. तर इथे सिंपल एक फंक्शन आहे, फंक्शनचं नाव ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रॅकेट मीन्स इट इज अ फंक्शन. ओके, आफ्टर दॅट आय हॅव ओपन अ ब्रॅकेट and here close the bracket, curly bracket. In that I have written a alert. So this is the way we write alert, ALERT, then open a bracket. In that you can write any message which will be understood by the user. This is the warning message. Okay, document.write, this is the warning message. Script
आय एम युझिंग ओव्हर हिअर बटन. ठीक आहे, इथे एक बटन घेतलंय. तर बटन घेताना इनपुट टाईप इक्वल टू बटन. तर हे जे आहे, ज्यावेळेस आपण फॉर्म्स वगैरे शिकणार आहोत, हाऊ टू टेक अ फॉर्म कशा प्रकारे डिझाईन करायचे, त्यावेळेस आपण बटन्स, रेडिओ बटन्स, चेक बॉक्सेस हे कशा प्रकारे घ्यायचे ते घेणार आहे. आता फक्त लक्षात ठेवा का एक बटनचा मी कोड घेतलाय, तर त्याच्याकरता बटन जर घ्यायचं असेल आपल्याला फॉर्मवरती, तर आपण सिम्पली काय यूज करतो, एक फॉर्म नावाचा टॅग घेतो. त्यामध्ये इनपुट टाईप इक्वल टू बटन, व्हॅल्यू इक्वल टू क्लिक मी, अँड ऑन क्लिक म्हणजे ज्यावेळेस मी बटनला क्लिक करेल तो कुठल्या फंक्शनला कॉल करेल, वॉर्न नावाच्या. म्हणजे तो कुठे जाणार आहे बघा, इथे ग्रीन मध्ये दिसतंय सगळ्यांना. याच्यावरती क्लिक केल्यावरती मी ज्यावेळेस याला, ठीक आहे, बटनला क्लिक करेल तर तो फंक्शन कुठला कॉल करेल, वॉर्न नावाचा. आणि वॉर्न नावाचं फंक्शन कॉल केल्यावर तो लगेच अलर्ट शो करेल आपल्याला, अलर्ट दिस इज द वॉर्निंग मेसेज. ओके, सेव्ह करतोय मी. ठीक आहे, डेस्कटॉप वरती करू माझ्या इथे अलर्ट. अलर्ट नावाची फाईल आपण तयार केली आहे. ठीक आहे, त्याच्याकरता आपल्याला स्क्रिप्ट जी आहे ठीक आहे, एक मिनिट थांबायचं आहे.
ठीक आहे, आता सर्वांना दिसतंय. त्याच्यामध्ये बघा, आपण एक बटन घेतलेलं होतं, क्लिक द फॉलोइंग बटन टू सी द रिझल्ट. एक बटन घेतलंय, बटनच्या क्लिकवरती दिस इज युअर अलर्ट बॉक्स. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण अलर्ट बॉक्स. तर तो पेज काय म्हणतो बघा, दिस पेज सेज दिस इज द वॉर्निंग मेसेज. हे कुठे टाकलंय आपण, हे बघा इथे. ठीक आहे, इथे काय केलंय आपण, एक फंक्शन घेतलंय, त्यानंतर इथे हे जे आहे बटन घेतलंय. ठीक आहे, तर व्हॅल्यू काय, क्लिक मी. तिथे तुम्हाला दिसतंय क्लिक मी नावाचं बटन. ठीक आहे, त्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तो हे फंक्शन कॉल करणार आणि अलर्ट शो करणार, दिस इज द वॉर्निंग मेसेज. हे समजलं प्रत्येकाने अलर्ट कशा करता यूज करायचं आपल्याला, त्याच एक्झाम्पल आहे. कोणाला याच्यात अडचण आहे? नो. सिंपल आहे, बटन्स आणि फॉर्म्स. ठीक आहे, आता फक्त लक्षात ठेवा का अशा प्रकारे घ्यायचं आहे. नेक्स्ट युनिटमध्ये, थर्ड युनिटमध्ये आपल्याला फॉर्म्स वरती काम करायचं सगळं. तर हे सिंपल HTML बटन आहे. एक HTML बटन घेतलंय, त्याला नाव दिलंय क्लिक मी. त्या बटनवरती क्लिक केल्यानंतर एक फंक्शन कॉल होतं आणि त्या फंक्शन मध्ये आपण काय लिहिलेलं आहे, अलर्ट. ठीक आहे, अलर्ट मध्ये एक मेसेज दिलाय, कुठला पण मेसेज द्या तुम्ही, तो अलर्ट शो करेल. ओके, सो नेक्स्ट दिस वॉज द अलर्ट बॉक्स. नेक्स्ट जो बॉक्स आहे कन्फर्म बॉक्स. कन्फर्मेशन डायलॉग बॉक्स इज मोस्टली यूज टू टेक user consent on any option. It displays the box with two buttons, OK or cancel. Means युजरचं कन्सेंट घेणार तो, ओके दाबायचं का कॅन्सल दाबायचं बटन, म्हणजे युजरला विचारणार तो. ठीक आहे, त्याला ओके करायचंय का कॅन्सल करायचंय. तो बटनला सॉरी कन्फर्म बॉक्सला दोन बटन असणार, ओके आणि कॅन्सल नावाचं. इफ द युजर क्लिक्स ऑन ओके, द विंडो मेथड कन्फर्म विल रिटर्न ट्रू. ठीक आहे, ओके वरती ज्यावेळेस तो क्लिक करेल तर ट्रू म्हणून कन्सिडर करेल, आणि ज्यावेळेस कॅन्सल वरती करेल तो काय रिटर्न करेल, फॉल्स. ओके, कॅन्सल वरती केल्यावरती फॉल्स रिटर्न करेल. तर त्याचं एक एक्झाम्पल बघा. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ अ कन्फर्म बॉक्स. सिंपल आहे, सेम आहे, याच्यात पण आपण सेम यूज केलाय. बटन घेतलेलं आहे, तर इथे बघा हेड टॅग, दिस इज युअर बॉडी टॅग. त्याच्यामध्ये एक बटन घेतलंय क्लिक मी नावाचं, सेम. फक्त ऑन क्लिक वरती काय केलंय, गेट कन्फर्मेशन नावाचं फंक्शन कॉल केलंय. गेट फंक्शन, गेट कन्फर्मेशन नावाचं फंक्शन जे आहे इथे आहे. ओके, जर त्यांनी व्हॅल्यू ट्रू असाइन केले, युजर वॉन्ट टू कंटिन्यू. जर कॅन्सल केलं तर युजर डज नॉट वॉन्ट टू कंटिन्यू. ठीक आहे, त्याचं पण एक्झाम्पल बघूया आपण. तर सिम्पली मी एक न्यू फाईल घेतोय. कन्फर्म डॉट. हे प्रोग्राम्स मी तुम्हाला सर्वांना देणार आहे, तर प्रत्येकाने ती प्रॅक्टिस करायची. ओके, कन्फर्म नॉट HTML नावाचं. परत एकदा एक्सप्लेन करतो. दिस इज HTML टॅग. हेड टॅग मध्ये आपण स्क्रिप्ट घेतला. आपण स्क्रिप्ट हा हेड टॅग मध्ये पण घेऊ शकतो किंवा बॉडी टॅग मध्ये पण घेऊ शकतो स्क्रिप्ट. ओके, जावा स्क्रिप्ट. जसं मी काय केलं, HTML हेड ओपन केला, त्याच्यामध्ये स्क्रिप्ट टॅग टाईप इक्वल टू जावा स्क्रिप्ट, लँग्वेज इक्वल टू जावा स्क्रिप्ट, हे सुद्धा टाकू शकतो आपण. त्याचं एक फंक्शन घेतलंय गेट कन्फर्मेशन नावाचं. तर वॅर रिटर्न व्हॅल्यू इक्वल टू कन्फर्म. ठीक आहे, ते कन्फर्म बॉक्स घेतलाय. ठीक आहे, ते एक कन्फर्म बॉक्स घेतलाय. हे बघा, मगाशी अलर्ट घेतलेला, आता कन्फर्म कसा यूज करायचा, कन्फर्म ब्रॅकेटमध्ये डू यू वॉन्ट टू कंटिन्यू. सपोज रिटर्न व्हॅल्यू जर ट्रू झाली, मीन्स ओके वर जर मी क्लिक केलं तर काय व्हॅल्यू रिटर्न होते, ट्रू. मग तीच कॅच केली, इफ रिटर्न व्हॅल्यू इक्वल टू ट्रू असेल तर युजरला काय करायचं आहे, कंटिन्यू. जर का फॉल्स असेल तर युजरला काय करायचं आहे, कंटिन्यू करायचं नाही. ठीक आहे, तर त्याचं एक्झाम्पल
ओके, त्याचं एक्झाम्पल बघणार होतो आपण कन्फर्म नावाचं. ओके, सेम इथे एक बटन घेतलंय, बटनच्या क्लिकवरती काय कॉल करणार तो गेट कन्फर्मेशन नावाचं फंक्शन, जसं मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये आपण कन्फर्म बॉक्स यूज केलाय. तर बघा, मी बटन क्लिक केल्यावरती स्क्रीन दिसते का? ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, दिसते का आता स्क्रीन? हो सर. ओके, तर सिम्पली एक बटन घेतलंय, बटनच्या क्लिकवरती तो फंक्शन कॉल करेल आणि त्या फंक्शन मध्ये आपण कन्फर्म नावाचा बॉक्स घेतलेला आहे, पॉपअप बॉक्स. ठीक आहे, तर कन्फर्म नावाच्या बॉक्सला दोन बटन्स असतात, कुठलं? ओके आणि कॅन्सल. ओके जर क्लिक केला तर तो काय रिटर्न करतो? ट्रू. कॅन्सल क्लिक केलं तर फॉल्स. आपण तेच केलंय. ठीक आहे, क्लिक डू यू वॉन्ट टू कंटिन्यू, ओके और कॅन्सल. आलंय बटन, मी ओके क्लिक करतो, युजर वॉन्ट टू कंटिन्यू. ठीक आहे, आता परत मी जर कॅन्सल क्लिक केलं, कॅन्सल, युजर डज नॉट वॉन्ट टू कॅन्सल, मीन्स त्यांनी फॉल्स रिटर्न केलं. ठीक आहे, एकदा कोड परत बघून घ्या. अशा प्रकारे आहे, सिंपल आहे. एक बटन घेण्याकरता आपण काय यूज करतो बघा, इनपुट टाईप इक्वल टू बटन, त्याची व्हॅल्यू सेट करतो, क्लिक मी. ऑन क्लिक वरती गेट कन्फर्मेशन नावाचं फंक्शन कुठे येते? हे बघा ग्रीन मध्ये, गेट कन्फर्मेशन. त्याच्यात कन्फर्म नावाचा पॉपअप बॉक्स यूज केला आपण. पॉपअप बॉक्स मध्ये काय लिहिलेलं असतं? डू यू वॉन्ट टू कंटिन्यू आणि दोन बटन्स येतात. ओके क्लिक केला, ट्रू रिटर्न करेल. कॅन्सलवर क्लिक केला तर फॉल्स रिटर्न करेल. समजलंय सर्वांना? तर त्याची प्रॅक्टिस पण करायची आहे. एक दोनदा प्रॅक्टिस करा, त्यानंतर तुम्हाला 100% करता येईल. हा समजला का एवढा? हो सर. तर नेक्स्ट जो बॉक्स आहे दॅट इज युअर प्रॉम्प्ट बॉक्स. ठीक आहे, फर्स्ट बॉक्स झाला अलर्ट. अलर्ट बॉक्स इज यूज फॉर गिव्हिंग द वॉर्निंग मेसेजेस, जे काय मेसेजेस असतील युजरला अलर्ट करण्याकरता ते. त्याच्यानंतरचा बॉक्स झाला आपला कन्फर्म मेसेज, कन्फर्म बॉक्स. कन्फर्म बॉक्स कशा करताय? युजरचा कन्सेंट घेतो तो, तर तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे का डिसकंटिन्यू करायचं आहे? त्याच्याकरता त्यांनी दोन बटन्स दिले, ओके आणि कॅन्सल. आता हा प्रॉम्प्ट बॉक्स थर्ड वन. ठीक आहे, तर तीन पॉपअप्स आहे, अलर्ट, कन्फर्म बॉक्स आणि प्रॉम्प्ट बॉक्स. ओके, तर प्रॉम्प्ट बॉक्स जो आहे, द प्रॉम्प्ट डायलॉग बॉक्स इज व्हेरी युजफुल व्हेन you want to pop up a text box to get the user input. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं बघा, तर हा इंटरॅक्ट करतो विथ द युजर. म्हणजे एखादा युजर कडनं इनपुट घ्यायचंय तुम्हाला, प्लीज एंटर द नंबर, आणि एक टेक्स्ट बॉक्स देईल तो. त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये तुम्ही नंबर एंटर करायचा, मीन्स तुम्हाला तो प्रॉम्प्ट करेल. ओके, तर डायलॉग बॉक्स इज डिस्प्लेड युजिंग द मेथड कॉल्ड एज अ प्रॉम्प्ट. प्रॉम्प्ट नावाची मेथड आपण यूज करतो, विच टेक्स टू पॅरामीटर. लेबल विच यू वॉन्ट टू डिस्प्ले इन द टेक्स्ट बॉक्स. ठीक आहे, टेक्स्ट बॉक्स मध्ये काय लेबल वगैरे डिस्प्ले जर करायचे असेल तर ती फर्स्ट आर्ग्युमेंट असते. सेकंड आहे डिफॉल्ट स्ट्रिंग टू डिस्प्ले इन द टेक्स्ट बॉक्स. डिफॉल्ट स्ट्रिंग देऊ शकतो आपण. सो दिस डायलॉग बॉक्स हॅज अ टू बटन्स, ओके अँड कॅन्सल. याला सुद्धा दोन बटन्स आहे, ओके आणि कॅन्सल. इफ द युजर क्लिक्स ओके, द विंडो मेथड प्रॉम्प्ट विल रिटर्न द एंटर्ड व्हॅल्यू फ्रॉम द टेक्स्ट बॉक्स. जी काही एंटर्ड व्हॅल्यू असेल तर तो दाखवेल. ठीक आहे, तर त्याचं एक एक्झाम्पल बघा. तिथे मी शो केलं आहे, क्लिक द फॉलोइंग बटन टू सी द रिझल्ट. हा तुमचा कोड आहे आणि तिचे हे आउटपुट, दिस इज युअर आउटपुट. तर अशा प्रकारे आपल्याला ब्राउझरवरती दिसणार आहे. इथे नाव एंटर युअर नेम, आणि इथे तुम्हाला युअर नेम हिअर, आणि ओके क्लिक केलं तर तो नेम एंटर करेल. ठीक आहे, त्याचं पण एक एक्झाम्पल बघू आपण रन करून. prompt .html सेव्ह, डेस्कटॉपवर सेव्ह केलाय मी. याच्यामध्ये पण सेम घेतलाय, इनपुट बटन घेतलंय आपण, क्लिक मी. फक्त ऑन क्लिक वरती फंक्शनचं नाव बदललंय, गेट व्हॅल्यू नावाचं फंक्शन लिहिलेलं आहे. ज्यावेळेस तो फंक्शन येणार तर फंक्शन कॉल करेल आणि प्रॉम्प्ट मेसेज देणार युजरला. तर प्रॉम्प्ट मेसेज देण्याकरता बघ का, फर्स्ट आर्ग्युमेंट काय तुमची, दिस इज युअर फर्स्ट आर्ग्युमेंट. काय लिहिलंय त्याच्यात,
एंटर युअर नेम, म्हणजे त्या टेक्स्ट बॉक्समध्ये काय टाकणार आहे तुम्ही, नेम, जो काय लेबल दिसतोय तुम्हाला टेक्स्ट बॉक्सच्या आधी जो काय लेबल असणार किंवा वरती ते हे नाव आहे. आणि हे कुठलं आहे, टेक्स्ट बॉक्सच्या मधलं नाव. लक्षात येतंय का, फर्स्ट आर्ग्युमेंट हे टेक्स्ट बॉक्सच्या बाहेरचं असणार, सेकंड आर्ग्युमेंट टेक्स्ट बॉक्सच्या मधलं जे नाव असणार आहे ते असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यू जी टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्ही एंटर करणार, तर ती व्हॅल्यू रिटर्न करायला आपण डॉक्युमेंट डॉट राईट हे केलंय. म्हणजे तुम्हाला ती व्हॅल्यू दिसेल कुठली तुम्ही व्हॅल्यू त्या टेक्स्ट बॉक्समध्ये एंटर केलेली आहे. ओके, सिंपल आहे. एकदा रन करतो. ओके, प्रॉम्प्ट क्लिक केलाय, आलाय. फर्स्ट आर्ग्युमेंट बघा, दिस इज युअर फर्स्ट आर्ग्युमेंट. प्रॉम्प्ट नंतर तुम्ही फर्स्ट आर्ग्युमेंट जे दिली, एंटर युअर नेम, कुठे आहे ती, टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर. दिस इज युअर टेक्स्ट बॉक्स. टेक्स्ट बॉक्स मध्ये काय, युअर नेम हिअर. ज्यावेळेस मी क्लिक करणार, मला इथे नाव टाकायचं आहे ABC. ओके, क्लिक केलं, यू हॅव एंटर ABC. म्हणजे तू काय करतो, प्रॉम्प्ट करतो युजरला व्हॅल्यू एंटर करण्याकरता. परत बघूया आपण, क्लिक मी, कॅन्सल वर क्लिक केलं. कॅन्सल वर क्लिक केल्यानंतर त्याला व्हॅल्यू नाही मिळाली. का, तर आपण व्हॅल्यू एंटर केलेली नाही त्याच्यात. बरोबर. क्लिक मी, इथे कुठले पण नाव टाका, मीन्स युजरला तो प्रॉम्प्ट करतो, कुठली तरी व्हॅल्यू एंटर केल्यानंतर तो परत एक्सेप्ट करतो. युजरला प्रॉम्प्ट करतो का एंटर सम व्हॅल्यू इन दिस टेक्स्ट बॉक्स. प्रॉम्प्ट केल्यानंतर आपण त्यामध्ये व्हॅल्यू एंटर करतो आणि ओके. ओके, सो युअर नेम हिअर. मी काहीच एंटर नाही केलं, डायरेक्टली डिफॉल्ट व्हॅल्यू जी होती तीच सेम टू सेम घेतली. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? सर्वांना समजलंय का? हो सर.